नमस्कार, मी अंकिता. आपण पाहताय जय महाराष्ट्र. काल अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि यानं फक्त बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडीत पार्थिव ठेवलं जाईल. त्यानंतर पार्थिव गदिमा सभागृहात नेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजेपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. खरं तर काल या मैदानामध्ये जेव्हा अजित पवारांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळी बारामतीकरांनी एकच गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं, कारण या कार्यकर्त्यांना आपलं दुःख अनावर झालं होतं आणि फक्त अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन व्हावं यासाठी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडीत हे पार्थिव असेल. विजय, नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर अजित पवार यांचं जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण एक मोठा नेता जो आहे तो या महाराष्ट्राने हरवलेला आहे आणि त्यामुळे आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते काल एका अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी जे आहे ते त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. रात्री काही काळासाठी जे आहे ते बसस्टँडमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांचं पार्थिव जे आहे ते आता शासकीय रुग्णालयामध्ये जे आहे ते आणण्यात आले. थोड्याच वेळामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणाहून त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं मूळगावी काटेवाडी या ठिकाणी देखील घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी देखील ठेवणार आहे. मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर माझ्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल, काय आठवणी होत्या दादासोबत? आठवणी काय नाही, काल बातमी कळाली की म्हणजे कधी बारामतीला येईन असं वाटलं आणि मी बाहेर होतो, पण घरी गेलो की लगेचच बारामतीची वाट धरली. दादांचा स्वभाव, त्यांचं बोलणं हे सगळं आवडतं म्हणूनच मी बारामतीला आज आलो आहे. माझी पहिलीच वेळ आहे बारामतीत येण्याची, फक्त त्यांना पाहण्यासाठी. ह्याच्या अगोदर त्यांचं भाषण मी माजलगावला ऐकलं होतं, तर ते स्टेजवर चढत असताना मी फक्त रामराम केला होता, तर त्यांनी माझ्याकडे बघून हसून रामराम केला, पण त्यांनी ते न ऐकल्यासारखं नाही केलं. असे दादा होते, त्यांनी बघून हसूनच म्हणले रामराम. ते शब्द मी आहे तोपर्यंत आठवणीत राहील माझ्या. अशी आठवण दादाची आहे. सोबत कार्यकर्ते आहेत. काय सांगाल दादा, काय आठवण आहे? नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय दादा मावळ तालुक्याच्या खास आंबेदंदर या सर्व लोणावळा असेल, वडगाव असेल, त्याचप्रमाणे तळेगाव असेल, या मिळालेल्या यशाबद्दल दादांनी खास सन्मान त्या ठिकाणी सर्वांचा केला. आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादाने जो मावळ तालुक्याचा कायापालट गेल्या 25 वर्ष जी परिस्थिती मावळ तालुक्याची होती ती या 5 ते 7 वर्षात दादांच्या माध्यमातून झाली. असे हे दादा, हे दुःख अतिशय सहन करण्यासारखं नाही आहे. कालची जी बातमी कळाली त्यातून खरंच एक महाराष्ट्राने चांगला नेता गमावलेला आहे असं या ठिकाणी सांगतो. काय सांगाल, काय एकंदरीत तुम्ही रुग्णालयाबाहेर आहे, बरं खूप वेळच्या या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं आणि आज आपण सर्वजण त्यांच्या अंतिम संस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. गेले कालपासून ज्यावेळेस ही बातमी समजली तेव्हापासून महाराष्ट्रातील अनेक जनता कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी उपस्थित झाली आणि कालपासून ते आजपर्यंत या ठिकाणी दादांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत. दादांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, अनेक आमदारांपैकी दादांचे लाडके आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्याचा जो कायापालट झाला आहे
हजारो कोटींचा निधी या मावळ तालुक्यामध्ये अण्णांनी दादांच्या मार्फत आणला आणि मावळ तालुक्याचा एक अग्रगण्य विकास या ठिकाणी केला. दादांबद्दल बोलायचं झालं तर अनेक युवक दादांना पाहून राजकारणात आले आणि राजकारणामध्ये मोठे झाले, परंतु मोठे होत असताना असं कधी वाटलं नव्हतं की दादा आपल्यातनं निघून जातील. दादांबद्दल बोलायचं झालं तर दादा हे स्पष्ट वक्ते होते. जे काही आहे ते स्पष्ट बोलायचे. काम होणार असेल तर होणार, नाही होणार तर नाही होणार, अशी दादांची ख्याती होती. अनेक नेते आपण बघतो, परंतु अनेक नेते काही विशिष्ट जातीला धरून राजकारण करतात, परंतु दादा एक अशी व्यक्ती होती की त्यांनी कधी एक विशिष्ट जात म्हणून राजकारण केलं नाही. अनेक जातींना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं, त्याच पद्धतीचं हे दादांचं समाजामध्ये राहणं होतं. अनेक जातींना घेऊन दादा राजकारण केलं आणि राजकारणामध्ये मला वाटते प्रत्येक युवकांची इच्छा आहे की बाबा नेता असावा तर दादांसारखा असावा. परंतु आज दादा नसल्याने जी महाराष्ट्राची पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर आता काय करावं असं सुचत नाही की जो नेता गेला आहे असा नेता परत होणे नाही आहे. नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. त्यांच्या आठवणीला जे आहे ते उजाळा देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहायला गेलं तर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या काटेवाडी या ठिकाणी निवासस्थानी नेण्यात येणार आहे. 9 वाजेपर्यंत काटेवाडी या ठिकाणी त्यांचं गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे. मात्र या अंत्यसंस्काराला जर पाहिलं गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने इतर राज्यातील मुख्यमंत्री देखील असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या अंत्यविधीसाठी उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती जी आहे ती असल्याचे पाहायला मिळते. अनेक नेते जे आहेत ते रात्रीपासून बारामतीमध्ये असल्याचे पाहायला मिळतात. ज्या क्षणी ही घटना कळली त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज जे आहे ते देखील पिळून निघल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं सगळ्या नागरिकांनी जे आहे ती अजित पवार यांची अपघातात मृत्यू झाला ही माहिती मिळताच क्षणी बारामतीकडे धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल सकाळी 9 वाजल्यापासून मोठी गर्दी जी आहे ती बारामतीमध्ये होत असल्याची पाहायला मिळत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आता या अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीकडे नेले जाणार आहे. अंकिता. निश्चित. मात्र विजय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की कालही ज्यावेळी विद्याप्रतिष्ठानच्या इथे अजित पवारांचं पार्थिव नेलं गेलं त्यावेळी बारामतीकरांनी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं. आज ही अंत्ययात्रा जेव्हा निघेल तेव्हा पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे, काळजी घेण्यात येते? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर अजित पवार यांचं अंत्ययात्रा निघाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी मोठी तयारी जी आहे ती केल्याची पाहायला मिळते. अनेक ठिकाणी बॅरिगेड जे आहेत ते देखील लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नागरिकांची वाहनाची पार्किंग देखील आता बारामतीच्या बाजूला केल्याची पाहायला मिळते. कारण या ठिकाणी गर्दी होऊ नये, अजित पवार यांच्या दर्शनासाठी सर्व नागरिकांना वेळ मिळावा आणि त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी देखील आता पोलिसांनी खबरदारी घेतल्याची पाहायला मिळाली. कारण काल ज्या क्षणी ही बातमी मिळाली त्या क्षणी बारामतीकडे मोठी गर्दी उसळीची आपल्याला पाहायला मिळाली होती. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता असेल, नागरिक असेल, त्याचबरोबर बारामतीकर असेल, हे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि विद्याप्रतिष्ठान जे आहे ते संपूर्ण भरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आज देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती असल्याची पाहायला मिळतात. अनेक नागरिक जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये रात्रभर या ठिकाणी बाहेर असल्याचं देखील पाहायला मिळतात. अजून देखील माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. नेमकी काय सांगाल, कधीपासून तुम्ही या ठिकाणी? मी रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी. आम्ही नाशिक जिल्ह्यातून बागलाण तालुक्यातून आलो. आम्ही 2 वाजता आम्हाला जशी बातमी लागली तशी आम्ही हातातलं काम सोडून त्या ठिकाणी निघालो. इथं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर दादांचं प्रेम होतं. तर आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादांनी सांगितलं होतं की बघ, पाठीवर हात ठेवला होता की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे. आता आमच्या पाठीमागे कोण राहणार? आमचा आधार त्या ठिकाणी गेलेला आहे. आमचं आयुष्य दादांना मिळायला पाहिजे होतं. बघितलं ज्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या
अजित पवार यांच्या समर्थकाचे आहेत. आमचं आयुष्य जे आहे ते अजितदादांना मिळालं पाहिजे होतं असं देखील प्रतिक्रिया जे आहे ते देत असल्याचं पाहायला मिळतं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून नागरिक जे आहे ते आता बारामतीमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी जे आहे ते आता पोलिसांकडून देखील प्रयत्न केले गेलेले आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील लावण्यात आलेली आहे. गाड्याची वाहन पार्किंग असेल किंवा इतर सुविधा असतील त्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. सकाळी 11 वाजता जे आहे ते अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र तत्पूर्वी जर पाहिलं गेलं त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती बारामतीमध्ये निघणार आहेत आणि त्यामुळे बारामतीमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी देखील आता या ठिकाणी होणार असल्याचे पाहायला मिळतात. कारण काटेवाडीमध्ये देखील पार्थिव जे आहे ते नेलं जाणार आहे. सध्या मी त्याच हॉस्पिटल बाहेर आहे, त्या ठिकाणी मी दाखवू शकतो. या ठिकाणी जे आहे ते अजित पवार यांचं पार्थिव असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच रुग्णवाहिकेद्वारे जे आहे शिववाहिनीकेद्वारे अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते काल विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि आज देखील आता याच रुग्णवाहिकेद्वारे जे आहे ते आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता थोड्या वेळामध्ये काटेवाडी या ठिकाणी नेलं जाणार आहे. त्यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबातील देखील व्यक्ती जे आहे ते थोड्या वेळ त्या ठिकाणी येतील. त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी देखील येतील आणि त्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणाहून पुन्हा काटेवाडी या परिसरामध्ये नेलं जाईल. त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते ठेवले जाणार आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांचं दर्शन झाल्यानंतर 9 वाजता ते पार्थिव जे आहे ते पुन्हा बारामतीमध्ये आणले जाणार आहे. विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी येऊन त्यांचं पुन्हा त्यांच्यावरती जे आहे ते आणले जाणार आहे. सलामी देऊन त्यांचं जे आहे ते अंत्यविधी या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचबरोबर अनेक मोठे नेते जे आहेत ते देखील या अंत्यविधीसाठी उपस्थित असणार आहेत. विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी या संदर्भात अपडेट देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन.